नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं हार्दिक स्वागत। मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकताय माझा नाणी नोटा संग्रह आपण पाहतच असता। माझ्या संग्रहातील ही काही नाणी 10 पैशांची काही नाणी दिसत आहेत आणि 20 पैशांचं एक नाणं दिसतंय। या ठिकाणी 5 पैशांचं एक नाणं आहे। आपण या 5 पैशाच्या संदर्भात माहिती पाहणार आहोत। मित्रांनो पहा, हे सुंदर असं चौकोनी आकाराचे नाणं होतं, आपल्याला माहिती असेलच। काहींनी हे वापरलेलं आहे, काहींनी हे वापरलेलं नाही आहे, पण आपल्याला हे बघायला मिळते। तर मित्रांनो पाहूया आपण माझ्या संग्रहातील हे 5 पैसे। पण हे नुसते 5 पैसे नाही तर 5 नये पैसे या ठिकाणी शब्द लिहिलेला आहे। मग हे असं का म्हटलेलं आहे तर आपल्याला माहितीच आहे की 1957 पर्यंत आपण आणा आणि त्यामध्ये एक आणा 64 पैशांचा होता, परंतु 57 नंतर आपल्या भारतानं आपली दशमान पद्धत अवलंबली आणि 1 रुपया हा 100 पैशांचा झाला आणि त्या 100 पैशांमधलेच हे 5 पैसे, म्हणून या ठिकाणी नये पैसे असा उल्लेख आहे आणि 1963 ला हे नाणं आपल्या चलनात आलेलं आहे। पहा मित्रांनो, मध्यभागी 5 हा अंक लिहिलेला आहे आणि बाजूने रुपये का 20वा भाग म्हणजे 1 रुपयाचा 20वा भाग असं आहे, म्हणजे 20 गुणिले 5 20 100 आणि म्हणून 100 पैशांचा 1 रुपया होतो। मित्रांनो, हा चौकोनी आकार आहे। आपण मागची बाजू पाहूया। या ठिकाणी पहा, आपल्याला मध्यभागी राजमुद्रा आपल्याला दिसत आहे आणि डाव्या आणि उजव्या बाजूला भारत इंडिया असे शब्द आहेत। मित्रांनो, या ठिकाणी सुंदर अशी डिझाईन आहे। याचा व्यास हा 22 मिमी आहे, वजन 4 ग्रॅम आहे आणि धातू कॉपर आणि निकेल याने हे बनलेलं आहे। वजन 4 ग्रॅम आहे। हे जाड नाणं आहे, आपण पाहू शकता। आणि बाकीची यामध्ये नाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत, ती आपल्याला ॲल्युमिनियम मध्ये पाहायला मिळतात। धन्यवाद मित्रांनो, आज आपण 5 पैसे हे नाणं पाहिलेलं आहे। कुणी कुणी हे नाणं पाहिलेलं आहे, वापरलेलं आहे, हेही मला सांगू शकता। धन्यवाद।